श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र आणि पावन असा अधिक महिना जो आहे तर तो सुरू झालेला आहे 17 मे पासून. आणि या अधिक महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक महत्त्वाची कामं जी आहेत तर ती केली जात असतात. हा संपूर्ण महिना पूजा पाठ दानधर्म यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. आणि हा अधिक महिना जो आहे म्हणजे अधिक मास, धोंड्याचा महिना ज्याला आपण म्हणतो, तर तो साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेणं, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, त्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची मनोभावे श्रद्धेनं सेवा करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे. यामुळे आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होत असते. आपण केलेल्या साध्या आणि सोप्या व्रताचं सुद्धा, पूजापाठाचं सुद्धा आपल्याला 33 पटींनी अधिक पुण्यफळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या सेवासुद्धा केल्या जात असतात. त्यासोबतच लेक आणि जावयाचा मानपान केला जात असतो. तर हा मानपान करत असताना आपल्याला आपल्या नंदेला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. न विसरता आपण ही वस्तू आपल्या नंदेला द्यायची आहे. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. तर ती वस्तू कोणती असणार आहे, आपल्याला जावयाचा मानपान कसा करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर अधिक महिन्यामध्ये केलं जाणारं जे दानधर्म आहे तर ते 33च्या पटीमध्ये केलं जात असतं. कारण की 33 या अंकाला या महिन्यामध्ये विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. आता बघा, अधिक महिन्यामध्ये सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत तर त्या अगदी आतुरतेनं या अधिक मासाची वाट बघत असतात. कारण की या महिन्यामध्ये आपल्या लेकीला, जावयाला आपल्या घरी बोलावून त्यांचा मानपान केला जात असतो. तर आपल्या घरी आपल्या जावयाला आणि लेकीला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून, म्हणजेच साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्वरूप समजून आपल्या लेकीला आणि आपल्या जावयाला आपल्याला घरी बोलवायचं आहे. त्यांचा जो मानपान आहे तर तो आपल्याला करताना त्यामध्ये बघा आपण म्हणजे नवीन वस्त्र, त्या अन्नदान, म्हणजेच त्यामध्ये आपण 33 अनारसे चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये ठेवून त्यावरती आपल्याला चांदीचं निरांजन ठेवून हे आपल्या जावयाला द्यायचं असतं. आपल्या जावयाला जर आपण चांदीचं निरांजन दिलं तर आपल्यावरती साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होत असते. कारण की भगवान श्रीहरी विष्णूंचं रूपच म्हणून आपण त्यांचा मानपान करत असतो. आणि काही भागामध्ये ही जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असू शकते. तर हे जावयाला दान देताना त्यामध्ये नवीन वस्त्र, 33 अनारसे, 33 बत्ताशे, 33 सुपाऱ्या अशा पद्धतीनं हे जे दान आहे तर ते दिलं जात असतं. ज्या जाळीदार वस्तू आहेत तर त्याचं दान हे जावयाला दिलं जात असतं. त्यासोबतच आपल्या लेकीला सुद्धा आपण बघा साडी देत असतो, त्यासोबतच ब्लाऊज पीस देत असतो. सुवासिनी स्त्री आहे म्हणून तिची आपण ओटी भरत असतो. तर आपली जी लेक आहे तर ती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप असते. आणि अशा लेकीला आपल्याला या अधिक महिन्यामध्ये ही एक वस्तू द्यायची आहे. तर आपल्याला या अधिक महिन्यामध्ये जर शक्य असेल तर चांदीचं करंडा, त्यासोबतच चांदीची जोडवी, या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत. त्यासोबतच तुम्ही हिरव्या बांगड्या, म्हणजे सुवासिनीचं जे वाण असतं तर ते सर्व वाण तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्या लेकीला म्हणजेच तुमच्या नंदेला हे आवर्जून तुम्हाला द्यायचं असतं. हा अधिक महिना बघा, ही जी कामं आहेत तर ती करण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे.
आणि आपल्या घरी साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच आले आहेत असं समजून आपल्याला त्या दोघांचा अगदी बघा आपल्या कुवतीप्रमाणे जो मानपान आहे तर तो करायचा असतो. तर या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण सुवासिनी स्त्रीला दिल्या तर आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते. आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी या वास करत असतात. साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. कारण की आपली नणंद जी आहे तर ती साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानली गेली आहे. म्हणून आपल्याला हे चांदीचा करंडा, त्यासोबतच बघा चांदीची जी जोडवी आहे तर ती तरी किमान आपण आपल्या नंदीला जी आहे तर ती या ओटीच्या साहित्यामध्ये द्यायची आहेत. आणि जर तुम्हाला चांदीचा करंडा देणं शक्य नसेल, चांदीची जोडवी देणं शक्य नसेल, तर अशा वेळी पितळेचा जो करंडा असतो तर तो सुद्धा तुम्ही हळदी कुंकानं भरून त्या नंदीला दिला तरीही चालणार आहे. इतर कोणत्याही सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपण आवर्जून आपल्या नंदेला या दिवशी आपल्या घरी बोलावून मानपान करताना या ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली जात असते. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी या आपोआप प्रसन्न होत असतात, त्या घरामध्ये वास करत असतात. कारण की माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंची जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रिय मानली गेली आहे. आणि म्हणूनच या सुवासिनीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या नंदेला आवर्जून या अधिक महिन्यामध्ये आपल्या घरी बोलावून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामध्ये बघा तुम्ही साडी, चोळी म्हणजेच साडी, ब्लाऊज पीस, नारळ, ओटीचं साहित्य, त्यामध्ये तांदूळ, त्यासोबतच खारी, खोबरे, हळकुंड हे जे साहित्य आहेत तर ते साहित्य, चांदीची जोडवी आणि जर तुम्हाला शक्य असेल तर चांदीचा करंडा किंवा पितळेचा करंडा हळदी कुंकानं भरून आपल्याला या ओटीच्या साहित्यावरती ठेवायचं आहे. त्यासोबतच हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला जर गजरा मिळाला ताज्या फुलांचा तर ताज्या फुलांचा गजरा आपल्याला त्या ओटीच्या साहित्यावरती ठेवून आपल्याला हे जे साहित्य आहे सर्व तर ते आपल्या नंदेला द्यायचं आहे, वाण म्हणून द्यायचं आहे. तर अधिक महिन्यामध्ये वाण देण्याला सुद्धा अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे. आता या अधिक महिन्यामध्ये धोंडदान जे आहे तर ते आवर्जून केलं जात असतं आणि त्याचं कारण म्हणजे हेच आहे की ते साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हटले गेले आहेत आणि म्हणूनच त्यांचा असा मानपान या अधिक महिन्यामध्ये प्रत्येकजण करत असतो. तर तुम्ही देखील आवर्जून ही वस्तू दिली नसेल तुमच्या नंदेला तर हे धोंडदान करताना किंवा जावयाचा मानपान करताना या ज्या काही वस्तू आहेत तर ते आवर्जून द्या. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.